सध्या ताज्या मटारचा सीझन चालू आहे आणि माझ्याकडून चुकून हे मटार एका डब्यात राहिले आणि याला पाहू शकताय थोडेसे मोड आलेले आहेत। फेकून देण्यापेक्षा याचा उपयोग आपण करणार आहोत। अगदी चटपटीत अशी रेसिपी बनवणार आहोत। सर्वप्रथम आपण याची आधी कणिक भिजवून घेणार आहोत। त्यासाठी आपण इथे 1 वाटी कणिक घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकून आपण कणिक अगदी मऊसर अशी मळून घेणार आहोत। खूप घट्टही नाही खूप लूज नाही अशी मळून व्यवस्थित घ्यायची। आपली कणिक इथे व्यवस्थित मळून तयार झालेली आहे। अर्धा चमचा तेल वापरून आता पुन्हा एकदा आपण कणिक व्यवस्थित मळून घेणार आहोत। आपलं पीठ इथे व्यवस्थित भिजून तयार झालेलं आहे। एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि याला झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवून देणार आहोत, म्हणजे आपली कणिक ही व्यवस्थित भिजल्या जाते। 1 वाटी आपण इथे ताजे वाटाणे घेतलेले आहेत। हलकेसे मोड आलेले आहेत, काही हरकत नाही। आता आपण हे चॉपरमध्ये ॲड करून घेणार आहोत। आपल्याला हे व्यवस्थित चॉप करून घ्यायचे। आता जर चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये हे फिरून घेतले तरी चालेल। फक्त मिक्सर चालू बंद करून घ्यायचा, म्हणजे हे जास्त बारीक होत नाही तर अगदी आपल्याला जाडसरच असं ठेवायचे, खूप बारीक करायचं नाही। अशा पद्धतीने आपण व्यवस्थित चॉप करून घेतलेले आहेत मटार। आता हे बाजूला काढून घेऊ। मटार बारीक करताना खूप बारीक नाही करायचं, अशा पद्धतीने व्यवस्थित वाटून घेणार आहोत। आता त्याच चॉपरमध्ये 2 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। मिरचीचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। मीडियम साईजचा आपण कांदा घेतलेला आहे, तोही याच्यात ॲड करून घेऊ आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेणार आहोत। आता हे आपण व्यवस्थित चॉप करून घेणार आहोत किंवा बारीक चिरून घेतलं तरी चालणार आहे। आपलं इथे व्यवस्थित चॉप करून तयार झालेला आहे। चला तर आपण याला फोडणी देणार आहोत। पॅन मध्ये 2 चमचे तेल ॲड करून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी ॲड करून घेऊ आणि अर्धा चमचा जिरे। आता हे दोन्ही व्यवस्थित फुललं की आपण थोडंसं हिंग ॲड करून घेणार आहोत आणि जे चॉप करून घेतलेलं आहे कांदा, लसूण आणि हिरवी मिरची ते याच्यात ॲड करून घेऊ आणि व्यवस्थित आपण हे परतून घेणार आहोत 1-2 मिनिटं। आपलं इथे व्यवस्थित परतून तयार झालेला आहे। कांद्याचाही कलर तुम्ही पाहू शकता बदललाय। आता या स्टेजला आपण याच्यात चॉप करून घेतलेला वटाणा ॲड करून घेणार आहोत। वटाणाही आपण इथे व्यवस्थित परतून असा घेणार आहोत 1-2 मिनिटं। आपला इथे वटाणा व्यवस्थित परतून तयार झालेला आहे। याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ ॲड करून घेणार आहोत। 1/4 चमचा आपण याच्यात हळदही ॲड करून घेतलेले आहे। आता तुम्हाला जर गरम मसाला इथे ॲड करून घ्यायचा असेल तर वापरला तरी चालेल, पण हिरवी मिरची आणि लसणामुळे हे खायला अगदी टेस्टी लागतं, त्याच्यामुळे मी इथे कोणताही मसाला वापरलेला नाहीये। 1 मिनिट हे व्यवस्थित आपण परतून घेतलेला आहे। आता अर्धी वाटी आपण याच्यात पाणी ॲड करून घेणार आहोत। पाणी खूप ॲड करायचं नाही, आपला वाटाणा व्यवस्थित शिजला पाहिजे म्हणून आपण याच्यात थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे। आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचे आणि याला 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित वाफ काढून घेणार आहोत। व्यवस्थित वाफ काढून घेतली म्हणजे आपला वाटाणा ही व्यवस्थित शिजला जातो। फक्त गॅसची फ्लेम लो ठेवायची आपण ज्यावेळेस झाकण ठेवतो। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। वाटाणाही आपला इथे व्यवस्थित शिजला गेलेला आहे। एकदा चेक करून पाहणार आहोत, अगदी मऊ असा झालेला आहे। सगळ्यात शेवटी आपण याच्यात बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करून घेणार आहोत। आपली इथं मस्तपैकी स्टफिंग तयार झालेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि याला पूर्णपणे थंड करून घेऊ। आपल्या इथे 20 मिनिटं झालेलं आहे। कणकीचं पीठही व्यवस्थित भिजल्या गेलेलं आहे। कणिक ज्यावेळेस आपण खेचून पाहतो त्यावेळेस कट होत नाही, म्हणजे आपली कणिक इथे व्यवस्थित भिजल्या गेलेली आहे। कणकीचं पीठ जर आपलं व्यवस्थित भिजलं गेलं तर आपण बनवलेला पराठा ही व्यवस्थित होतो, तो मध्ये चिरत नाही किंवा कट होत नाही। याच्यातला एक उंडा घेतलेला आहे, बाकीचं पीठ बाजूला ठेवून घेतले। हलकंसं पीठ लावून घेतलेलं आहे, याची आपण व्यवस्थित पारी करून घेणार आहोत किंवा थोडंसं पीठ लावून हे व्यवस्थित लाटून घेतलं तरी चालेल। खूप जास्त लाटायचं नाही, पुरी एवढं आपण ही व्यवस्थित लाटून घेणार आहोत आणि याच्यावर आपण सारण ठेवून घेणार आहोत। सारण आपलं पूर्णपणे थंड झालं पाहिजे। 3 चमचे आपण याच्यात व्यवस्थित सारण ठेवून घेणार आहोत। आता सारण तुम्हाला कमी जास्त वापरायचं तसं वापरलं तरी चालेल, पण हा पराठा खायला खूप छान लागतो, त्यामुळे थोडंसं सारण जास्तीचं वापरा। याच्यामध्ये थोडंसं पीठ आपण भुरभुरून घेणार आहोत, जेणेकरून आपण जेव्हा हे उंडा पॅक करतो त्यावेळेस आपल्या हाताला स्टफिंग चिकटल्या जात नाही, त्याच्यामुळे पीठ थोडंसं भुरभुरून घ्यायचं। अशा पद्धतीने आपण व्यवस्थित उंडा पॅक करून घेणार आहोत। ज्या पद्धतीने आपण पुरणपोळीचा उंडा पॅक करून घेतो त्या पद्धतीने हा व्यवस्थित पॅक करून घेणार आहोत। अगदी मोदक बनवतोय त्या पद्धतीने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं। एक्स्ट्राचं पीठ असेल ते बाजूला काढून घ्यायचं, त्याच्यामुळे मी सुरुवातीला म्हटलं होतं की उंडा आपण थोडासा मोठाच घेतलेला आहे। पीठ आपण बाजूला काढून घेतलेला आहे। व्यवस्थित पॅक करून घेऊ। दोन्ही हाताने व्यवस्थित दाबून घ्यायचा। पीठ लावून घेतलेला आहे, ज्या बाजूने आपण सारण व्यवस्थित पॅक करून घेतले ती बाजू खाली ठेवायची। सुरुवातीला हाताच्या मदतीनेच आपण हा हलकासा दाबून घेणार आहोत आणि नंतर आपण हा लाटण्याने व्यवस्थित लाटून घेणार आहोत। खूप जोरात लाटायचं नाही, भार देऊन अगदी हलक्या हाताने हा व्यवस्थित लाटून घ्यायचा। अगदी व्यवस्थित आपण पराठा लाटून घेतलेला आहे।
तुम्ही पाहू शकताय सारण आपलं अगदी कडेपर्यंत गेलेलं आहे। अशा पद्धतीने तो व्यवस्थित उचलून घ्यायचा आणि आपण तव्यावरती ठेवून घेणार आहोत। पण सुरुवातीला तव्याला तूप किंवा तेल व्यवस्थित लावून घ्यायचं। आपण इथे तूप व्यवस्थित वापरलेलं आहे, पसरून घेणार आहोत। पराठा याच्यावर ठेवलेला आहे। हलकीशी बाजू याची खालची भाजली की याला पलटी मारून घेणार आहोत आणि याची बाजू दुसरीही पलटी मारून घेणार आहोत। दोन्ही साईडनी पलटून घेतल्यानंतरच आपण याच्यावर तूप, बटर किंवा तेल वापरायचं। मी इथे बटर वापरलेले आहे। पराठा म्हटलं की बटर पाहिजेच, तर मी इथं अर्धा चमचा बटर घेतलेला आहे। व्यवस्थित आपण लावून घेणार आहोत। याची बाजू पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने व्यवस्थित आपण बटर लावून घेणार आहोत आणि पराठा आपण मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित शेकून घेणार आहोत, अगदी खरपूस असा। दोन्ही बाजूने आपण पराठा व्यवस्थित शेकून घेतलेला आहे। अगदी खरपूस असा आपला पराठा इथे तयार झालेला आहे। आता बाजूला काढून घेऊ। अशाच पद्धतीने राहिलेले आपण दुसरेही पराठे व्यवस्थित बनवून घेणार आहोत। सुरुवातीला जेवढं आपण सारण बनवलं होतं याच्यामध्ये फक्त 3 पराठे झालेले आहेत। आता तुम्हाला पराठे किती बनवायचे यानुसार तुम्ही सारण घेऊ शकतात। आपली इथं मस्तपैकी गुबगुबीत टम्म असे फुगलेले पराठे तयार झालेले आहेत। सुरुवातीला जरी वाटलं असेल भाजताना की हा टम्म फुगलेला नाही, पण तुम्हाला मी दाखवते अगदी व्यवस्थित इथे पापुडाही याचा आलेला आहे। कट करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपला पराठा किती गुबगुबीत आणि टम्म असा फुगलेला आहे। सारण बनवलेला अगदी काठोकाठ गेलेला आहे आणि हा पराठा खायला अगदी अप्रतिम असा लागतो। दुसरा पराठाही आपण इथे व्यवस्थित कट करून घेणार आहेत आणि तोही पाहू शकता अगदी व्यवस्थित असा काठोकाठ फुगलेला आहे मस्त। आणि याच्यातलं सारणही तुम्ही पाहू शकताय काठोकाठ भरला गेलेला आहे। माझ्या आवडीनं तर हा पराठा खूप आवडला। तुम्हीही नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।